गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला नॉमेनक्लेचर ऑफ केटॉन्स पाहायचं आहे. या अगोदरच्या अपडेटमध्ये आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्डेहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स पाहिलं होतं. सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी द नॉमेनक्लेचर ऑफ केटोन्स. की केटोनचं नॉमेनक्लेचर पाहायचं. ओके, अगोदर आपल्याला याचे ट्रायव्हल नेम्स पाहिजे, ज्यालाच आपण कॉमन नेम्स म्हणतो. ओके, तर पहा या ट्रायव्हल नेम सिस्टममध्ये किंवा कॉमन नेम सिस्टममध्ये आपल्याला अगोदर ठरवायचं की केटोन कुठलं आहे. केटोन आपण दोन टाईपमध्ये क्लासिफाय केले होते. एक सिंपल केटोन किंवा त्यालाच आपण सिमेट्रिकल केटोन म्हटलं होतं, आणि दुसरे होते मिक्स्ड किंवा ज्यालाच आपण अनसिमेट्रिकल केटोन्स म्हणतो. ओके, तर पहा जर सिंपल केटोन असेल तर त्याला ट्रायव्हल नेम सिस्टम मध्ये डाय अल्किल केटोनच्या फॉर्म मध्ये लिहायचे. In common name system, simple ketones are named as dialkyl ketone. Okay, आणि जर मिक्स्ड केटोन असतील तर मग आपल्याला त्या दोन्ही अल्किल ग्रुपचे नाव अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर करायचे. म्हणून आपण तिथे लिहितो अल्किल अल्किल आणि शेवटी वर्ड यूज करतो आपण केटोन. ओके, सो इट इज द कॉमन नेम सिस्टम ऑफ केटोन्स. पहा फक्त अगोदर ठरवायचं केटोन आहे सिंपल केटोन आहे का केटोन आहे मिक्स्ड केटोन आहे. ओके, सिंपल केटोन म्हणजे आपण अगोदर पाहिलं होतं व्हॉट आर सिंपल केटोन्स. ज्या केटोन्स मध्ये कार्बोनिल ग्रुपला किंवा कार्बनला अटॅच असलेले दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतात त्यांना आपण काय म्हणतो, सिंपल केटोन्स. ओके, तर त्या सिंपल केटोनचं म्हणजे सिंपली पहा आपण केटोन या फॉर्म मध्ये लिहितो RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R डॅश. ओके, जर R आणि R डॅश दोन्ही अल्किल ग्रुप जर सेम असतील तर आपण सिंपल केटोन म्हणतो. मग सिंपल केटोन असतील तर प्रिफिक्स यूज करायचं आपल्याला डाय, आणि नंतर त्या अल्किल ग्रुप सेम आहेत त्यांचं नाव लिहायचं. ओके, त्यानंतर डाय अल्किल आणि शेवटी वर्ड यूज करायचा केटोन. ओके, पण हे R आणि R डॅश जर वेगळे असतील तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो, मिक्स्ड केटोन. व्हॉट आर मिक्स्ड केटोन्स? The ketones in which both the alkyl groups attached to the carbonyl carbon are different are called mixed or unsymmetrical ketones. तर तशा मिक्स्ड केटोन्स मध्ये त्या दोन्ही अल्किल ग्रुपचे नाव लिहायचे, अल्किल अल्किल आणि शेवटी लिहायचं केटोन, आणि त्या दोन्ही अल्किल ग्रुपची अरेंजमेंट अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर करायची. ओके, सो द नॉमेनक्लेचर सिस्टम फॉर सिंपल ethers is dialkyl ketone, and for mixed ketones the nomenclature system is alkyl alkyl ketone. Both the alkyl groups are arranged according to the alphabetical order in case of mixed ketones. Okay, पहा वन बाय वन आपण हे सगळे सॉल्व करू, समजून जाईल तुम्हाला. हे पहा कार्बोनिल ग्रुप हा C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप आहे, केटो ग्रुप. या केटो ग्रुपला दोन्ही अटॅच असलेले अल्किल ग्रुप हे मिथिल आहेत. इकडे CH मध्ये मिथिल ग्रुपचे, इथेही मिथिल ग्रुपचे, म्हणजे एकत्र ग्रुपला सिंपल केटोन. मग सिंपल केटोन जर असेल तर आपण प्रिफिक्स यूज करतो डाय. ओके, सो इट इज डाय, आणि त्या अल्किल ग्रुपचे दोन्ही अल्किल ग्रुपचं नाव मिथिल आहे म्हणून लिहितो आपण डाय मिथिल, आणि शेवटी यूज करायचा वर्ड केटोन. सो इट इज डायमिथिल केटोन. ओके, म्हणजे दोन्ही अल्किल ग्रुपचे नाव लिहिले आपण मिथिल मिथिल दोन वेळेस रिपीट होतं म्हणून आपण त्याला सिंपली मिथिल मिथिल म्हणण्यापेक्षा डायमिथिल म्हणतो. ओके, सो इट इज डायमिथिल केटोन. त्याच टाइपनं इथं जर पाहिला केटो ग्रुपला इकडे CH3CH2 इथिल ग्रुप आहे, इकडे CH2CH3 इथिलच ग्रुप आहे. दोन्ही ग्रुप कुठले तर सेम आहेत म्हणजे सुद्धा काय सिंपल केटोन आहे. आणि सिंपल केटोन असेल तर आपण नॉमेनक्लेचर करतो डायल्किल केटोन. म्हणजे अल्किल ग्रुप कुठले इथिल आहेत म्हणून आपण लिहितो डाय इथिल, शेवटी यूज करायचं केटोन. सो इट इज डाय इथिल केटोन. ओके, आता इथून पुढे पहा हे मिक्स्ड केटोन्स. मग मिक्स्ड केटोन्स असतील तर काय करायचं, तर आपल्याला माहिती आहे दोन्ही अल्किल ग्रुपचे नाव अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर अरेंज करायचे आणि शेवटी लिहायचं केटोन. ओके, पहा इथं हा पहिला ग्रुप मिथिल ग्रुप आहे CH3,
तर इकडं CH2CH3 म्हणजे हा 2 कार्बनचा अल्किल ग्रुप हा इथिल आहे. मग या केटो ग्रुपला एक मिथिल ग्रुप अटॅच आहे आणि दुसरा इथिल ग्रुप अटॅच आहे. म्हणजे दोन्ही अल्किल ग्रुपचे ते डिफरंट आहेत, म्हणजे मिक्स्ड केटोन आहे. मिक्स्ड केटोन असतील तर त्या दोन्ही अल्किल ग्रुपचे नाव लिहायचे आपल्याला अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर. मग अगोदर आपल्याला अल्फाबेटिकल मध्ये इथिल लिहायचं, नंतर मिथिल लिहायचं. ओके, सो इट इज इथिल, मिथिल. म्हणजे आपण दोन्ही अल्किल ग्रुपचे नाव लिहिले, एक इथिल आणि एक मिथिल. मग त्याला मिथिल इथिल म्हणायचं का इथिल मिथिल म्हणायचं, तर ते ठरवण्यासाठी आपण फॉलो करतो अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, सो अल्फाबेटिकल ऑर्डर आपण हे दोन्ही अल्किल ग्रुप काय केले, अरेंज केले, इथिल आणि मिथिल. शेवटी लिहायचं कीटो. ओके, सो इट इज इथिल, मिथिल, तयार झालं पहा इथिल मिथिल कीटोन. त्यानंतर आपण इथिल मिथिल हे दोन्ही अल्किल ग्रुप जे आपण लिहिले ते अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार लिहिले. ओके, नेक्स्ट आता 4 नंबरचा एक्झाम्पल पहा. मिथिल ग्रुप इकडे एका कार्बनचा अल्किल ग्रुप आहे मिथिल, इकडे 1 2 3 3 कार्बन आहेत. मग हा प्रोपिल ग्रुप. ओके, मग आपल्याला यांची अरेंजमेंट करायची, एक मिथिल ग्रुप आहे दुसरा प्रोपिल ग्रुप आहे. मग अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आपण अगोदर मिथिल लिहिणार नंतर प्रोपिल लिहिणार. ओके, मग आपण लिहिलं मिथिल. ओके, हा मिथिल ग्रुप आहे, नंतर हा दुसरा प्रोपिल ग्रुप आहे. परंतु प्रोपिल हा आयसो एक आहे नाही, तर एंडिंगचा कार्बन कार्बोनिल कार्बन लाटायचे, म्हणजे हा एन प्रोपिल आहे. म्हणून आपण लिहिलं मिथिल एन प्रोपिल आणि शेवटी यूज करायचं केटो. ओके, सो इट इज मिथिल एन प्रोपिल केटो. ओके, जर हा मिडल कार्बन केटो ग्रुप लाटत असतात आपण मग एन च्या ठिकाणी लिहिलं असतं आयसोप्रोपिल. ओके, ध्यानात ठेवा एन आयसो हे प्रीफिक्स आहेत त्या अल्किल ग्रुपसाठी यूज केलेले, त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये कन्सिडर करायचं नाही. दे डज नॉट इन्क्लुडेड इन द अल्फाबेटिकल ऑर्डर्स. ओके, प्रीफिक्सला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये इन्क्लूड करायचं नाही. ओके, प्रीफिक्स इंडिकेट करायचे पण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये त्यांना कन्सिडर करायचं नाही. ओके, नेक्स्ट पहा. आता इथं 1 2 दोन कार्बन आहेत, म्हणजे हा इथिल ग्रुप आहे. इकडे 1 2 3 3 कार्बन आहेत, म्हणजे हा प्रोपिल ग्रुप आहे. ओके, पण इथं ब्रँचिंग आहे. मग आता ब्रँचिंग असेल तर कॉमन नेम मध्ये किंवा ट्रायबल नेम्स मध्ये काय करायचं, तर मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं. इन केस ऑफ कार्बोनिल कंपाऊंड, कुठलेही कार्बोनिल कंपाऊंड्स असतील, मग ते आल्डेट असतील, केटोन्स असतील, कार्बोक्सिलिक ऍसिड असतील, अमाइड्स असतील किंवा इस्टर्स असतील अँड सो ऑन. ओके, या सगळ्या कार्बोनिल कंपाऊंड्स मध्ये आपण कॉमन नेम मध्ये ब्रँचिंग इंडिकेट करण्यासाठी ग्रीक अल्फाबेट्स यूज करतो, की कोणत्या कार्बनला ब्रँचिंग आहे त्या कार्बनला इंडिकेट करायचं. इथं पहा कार्बोनिल कार्बनच्या नेक्स्ट कार्बन जो असतो त्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो. अल्फाच्या नंतर जो असेल बीटा अँड सो ऑन. ओके, तर अल्फा कार्बनला ब्रोमिन अटॅच, म्हणून याला लिहायचं अल्फा ब्रोमो. ओके, मग ब्रोमिन कोणत्या कार्बनला अटॅच आहे, अल्फा, इंडिकेट करायचं अल्फा ब्रोमो. मग तो अल्फा कार्बन जो आहे तो इथिल ग्रुपचा आहे, म्हणून याला आपण एवढ्या ग्रुपसाठी लिहिणार अल्फा ब्रोमो इथिल. ओके, आणि हा इकडे 3 कार्बनचा ग्रुप आहे म्हणजे तो प्रोपिल. ओके, एन प्रोपिल एक आयसोप्रोपिल आहे, तर एंडिंगच्या कार्बन हा कार्बोनिल कार्बनला अटॅच म्हणजे हा एन प्रोपिल. ओके, आता ध्यानात ठेवा हा ब्रोमो ब्रँचिंग आहे, त्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये घ्यायचं नाहीये. आणि हे एन प्रोपिलचं एन हे सुद्धा प्रीफिक्स आहे, त्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये घ्यायचं नाही. अल्फाबेटिकल ऑर्डर ठरवताना फक्त एवढंच पाहिजे, अगोदर इथिल लिहायचं का प्रोपिल लिहायचं. मग आपण इथिल लिहिणार नंतर प्रोपिल लिहिणार. मग प्रोपिल कुठला आहे ते इंडिकेट करायचं आणि इथिल ग्रुप मध्ये ब्रँचिंग काय आहे ते इंडिकेट करायचं. ओके, तर पहा हा ब्रोमिन अल्फा कार्बनला अटॅच आहे, तो अल्फा कार्बन हा इथिल ग्रुपचा आहे, म्हणून लिहायचं अल्फा ब्रोमो इथिल. ओके, म्हणजे आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार इथिल ग्रुपच लिहिला आहे अगोदर, नंतर हा प्रोपिल ग्रुप शेवटी लिहिला आहे. पण इथिल ग्रुपला ब्रँचिंग आहे ब्रोमिनची, म्हणून ब्रोमो इथिल केलं. आणि ब्रोमिन हा कोणत्या कार्बनला आहे तर तो अल्फा कार्बनला आहे, म्हणून लिहिलं अल्फा ब्रोमो इथिल.
दुसरा अल्केल ग्रुप 3 कार्बनचा आहे, तो आपल्याला माहिती आहे प्रोपिल आहे. कुठला प्रोपिल आहे तर एंडिंगचा कार्बन हा कार्बोनिल कार्बनला अटॅच आहे म्हणजे तो एन प्रोपिल आहे. सो इट इज अल्फा ब्रोमो इथिल एन प्रोपिल. आणि शेवटी वर्ड यूज करतो आपण केटोन, म्हणून याचं नॉमेनक्लेचर झालं अल्फा ब्रोमो इथिल एन प्रोपिल केटोन. ओके, म्हणजे आपण दोन्ही अल्किल ग्रुपला इंडिकेट केलं, इथिल आणि एन प्रोपिल. इथिल ग्रुपला ब्रँचिंग आहे ब्रोमिनचे म्हणून दिलं आपण अल्फा ब्रोमो इथिल एन प्रोपिल केटोन. नेक्स्ट पहा, तर हे लास्ट एक्झाम्पल जे ते अनसॅच्युरेटेड आहे. ओके, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. मग आता हे अल्किनचं डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, तर याला एक हिस्टोरिकल कॉमन नेम आहे. हिस्टोरिकल कॉमन नेम रूल नुसार नाहीये, याला आपण मेझेटिल ऑक्साइड नावाने ओळखतो. इट इज मेझेटिल ऑक्साइड. हे मेझेटिल ऑक्साइड. ओके, पहा व्हॉट इज मेझेटिल ऑक्साइड. CH3 दोन CH3 म्हणजे आपण याला शॉर्ट मध्ये हे पहा, या स्ट्रक्चरला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये जर लिहिलं तर असे लिहू शकतो CH3 टेकन ट्वाइस. दोन एक म्हणून आपण काय लिहितो टेकन ट्वाइस. हे दोन्ही CH3 त्याच कार्बनला अटॅच आहे, दोन ब्रॅकेटच्या बाहेर कार्बन. ओके, म्हणजे या कार्बनला दोन CH3 काय आहेत अटॅच आहे. नेक्स्ट त्या कार्बनचा एक CH सोबत डबल बॉन्ड आहे म्हणून इथे लिहितो आपण डबल बॉन्ड CH. या CH ला कार्बोनिल ग्रुप अटॅच आहे CO. या CO ला परत इकडे CH3 अटॅच आहे मिथिल ग्रुप. ओके, या मेझेटिल ऑक्साइडला शॉर्ट फॉर्म मध्ये या फॉर्म मध्ये लिहितो आपण. ओके, हे जे मेझेटिल ऑक्साइड हे जे नाव आहे ते नुसार नाही केटोनच्या कॉमन नेमच्या. इट इज हिस्टोरिकल नेम. त्याचं हिस्टोरिकल नेम आहे जे की आपण कॉमन नेम सिस्टम मध्ये काय करतो यूज करतो. ओके, डिफरन्स समजले. नेक्स्ट पहा, आता जर केटोन्स मध्ये दोन केटो ग्रुप असतील तर काय करायचं. ओके, तर सिंपली पहा, याच्यातला एखादा कॅन्सल करू आपण हे लास्ट. If there are two keto groups present in the molecule, then what? अपन ऐसे एग्जांपल CH3 CO CH2 CO CH3 म्हणजे दोन केटो ग्रुप आहेत. ओके, मग असे दोन केटो ग्रुप जर असतील तर ध्यानात ठेवा, जो रूल आपण कार्बोक्सिलिक ऍसिड साठी IUPAC नेम मध्ये यूज केला होता तोच इथे यूज करायचा IUPAC नेम साठी. ओके, आणि कॉमन नेम साठी आपण असे जर बाय फंक्शनल डेरिव्हेटिव्ह असतील तर जनरली कॉमन नेम्स यूज करत नाहीत, आपण फक्त IUPAC नेम्स यूज करतो. ओके, नेक्स्ट आता यांचे आपल्याला IUPAC नेम पाहिजे. आतापर्यंत आपण यांचे कॉमन नेम्स पाहिले होते. सो वी आर गोइंग टू डिस्कस देअर IUPAC नेम्स. ओके, पहा IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टम मध्ये आपण अल्डिहाइड्सला अल्कॅनल्स केलं होतं. म्हणजे अल्डिहाइडच्या IUPAC नेम मध्ये आपण पॅरेंट अल्केनच्या एंडिंगचं E काढून AL ठेवलं होतं. कार्बोक्सिलिक ऍसिडच्या IUPAC नेम्स मध्ये आपण एंडिंगचं अल्केनचं E काढलं होतं आणि OIC ऍसिड ठेवलं होतं. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडचा नॉमेनक्लेचर आपण करतो अल्कॅनॉइक ऍसिड. ओके, तेच गोष्ट इथेही ध्यानात ठेवा. इन केस ऑफ केटोन्स मध्ये आपण परत कार्बनच्या स्ट्रक्चर वरून अल्केनचंच नाव लिहितो. पॅरेंट अल्केन सिलेक्ट करायचा. ओके, पॅरेंट अल्केन कसा सिलेक्ट करायचा त्याचे रूल्स आपल्याला माहित आहेत. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन नुसार आपण पॅरेंट अल्केन काय करतो सिलेक्ट करतो. मग त्या अल्केनच्या एंडिंगचं जे E आहे ते E रिप्लेस करायचा, मायनस करायचा. अल्केनच्या एंडिंगचं E रिप्लेस करायचं आणि केटोन जर असतील तर तिथं ONE ठेवायचं. ओके, मग आपण अल्केनचं एंडिंगचं E काढून टाकलं, तिथं जर ONE ठेवलं तर नाव तयार होतं अल्कॅनोन. सो इन IUPAC nomenclature system ketones are named as अल्कॅनोन. यांना अल्कॅनल्स या फॉर्म मध्ये लिहायचं. ओके, पण ध्यानात ठेवा जर कार्बन हे 5 किंवा 5 पेक्षा जास्त जर असतील केटोन मध्ये, इथं रूल ध्यानात ठेवा. इफ the number of carbon atoms are more than 5 then त्या केटो ग्रुपचा आपल्याला नंबर इंडिकेट करायचा आहे. केटो ग्रुप किती नंबरला आहे. ओके, तर तो मिनिमम नंबर नुसार आपल्याला काय करायचा इंडिकेट करायचा आहे बिफोर ONE. त्या ONE च्या अगोदर
अल्केनचं एंडिंगचं ई काढायचं, नंतर नंबर ठेवायचा केटो ग्रुपचा आणि त्या केटो ग्रुपच्या नंबरच्या नंतर लिहायचं आपल्याला ON. ओके, पहा वन बाय वन आपण पाहू. इथं 1 2 3 तीन कार्बन आहेत. मग तीन कार्बनचं अल्केन आपल्याला माहिती आहे, इट इज प्रोपेन, म्हणून आपण प्रोपेन लिहिलं. मग केटोनसाठी आपल्याला रोल यूज करायचा, एंडिंगचं ई रिप्लेस करायचं आणि ठेवायचं ONE. सो इट इज प्रोपॅनॉल. कॉमन नेम होतं त्याचं डायमिथिल केटोन. तर IUPAC झालं त्याचं प्रोपॅनॉल, म्हणजे आपण प्रोपेनचं ई रिप्लेस केलं आणि ON ठेवलं. ओके, पण आता एक इंटरेस्टिंग गोष्ट ध्यानात ठेवा, ह्याचे प्रोपॅनॉल किंवा त्याला आपण डायमिथिल केटोन कॉमन नेम्समध्ये म्हटलं होतं, हे दोन्ही नेम त्याचे यूज केले जात नाहीत. त्याला डायमिथिल केटोन किंवा प्रोपॅनॉल या दोन्ही नावापेक्षा इट इज the name used for the propanol is acetone. त्याला ॲसिटोन नावाने ओळखले जातं आणि हे ॲसिटोन हे नेम IUPAC ने सुद्धा ॲक्सेप्ट केलेलं आहे. ज्याला कॉमन नेम आहे, हिस्टोरिकल नेम आहे त्याचं, पण ते IUPAC ने ॲक्सेप्ट केलेलं आहे, म्हणून त्याला प्रोपॅनॉल ह्या नावाने ओळखले जात नाही जास्त. तर त्याला प्रोपॅनॉलच्या ऐवजी ॲसिटोन हे हिस्टोरिक नेमनेच त्याची आयडेंटिटी केली जाते. ओके, नेक्स्ट पहा. आता इथं टोटल कार्बन काउंट करा. 1 2 3 4 5 5 कार्बन. 5 कार्बन असतील तर आपल्याला माहिती लॉंगेस्ट चेन कंटिन्यू होते. सो इट इज 5 कार्बनचा अल्केन आपण लिहिला पेंटेन. ओके, एंडिंगचं ई अल्केनचं काय करायचं, रिप्लेस करायचं. आता ध्यानात ठेवा, कार्बन 5 किंवा 5 पेक्षा जास्त असतील तर आपल्याला केटो ग्रुपचा नंबर द्यायचा आहे. ओके, मग आपण एंडिंगचं ई रिप्लेस केलं, तिथं नंबर ठेवा केटो ग्रुपचा. आपण राईट हँड साइडने पाहिलं तर 1 2 3, लेफ्ट हँड साइडने पाहिलं तरी 1 2 आणि 3. कुठल्याही एंड कडून नंबर दिले आपण तर सेम येईल 1 2 3 4 and 5. केटो ग्रुप 3 नंबरचा आहे, म्हणून लिहिला आपण पेंटॅन 3 आणि शेवटी लिहायचं ON, म्हणजे रूल तोच आहे. अल्केनचं ई काढून काय ठेवलं आपण ON. फक्त कार्बन 5 किंवा 5 पेक्षा जास्त असतील तर त्या केटो ग्रुपचा आपल्याला नंबर लिहायचा. ओके, सो इट इज पेंटॅन 3 1. नेक्स्ट पहा, इथं नंबर्स 1 2 3 4 4 कार्बन आहेत. मग 4 कार्बन अल्केन आपल्याला माहिती आहे ब्युटेन, एंडिंगचं ई आपण रिप्लेस केलं आणि ठेवलं ON. आता इथं नंबर ठेवायची काय गरज नाही. तर ब्युटेन मध्ये ध्यानात ठेवा, इथं केटो ग्रुप असेल तर 2 नंबर यायला, इथं जर केटो ग्रुप असेल तर इथून 2 नंबर येईल, इथून 3 नंबर येईल, तर लेफ्ट हँड साइड इथं 2. म्हणजे ब्युटेन मध्ये केटो ग्रुप हा 2 नंबरलाच असू शकतो, तो 3 नंबरला जाऊ शकत नाही. ओके, म्हणून आपण लिहितो ब्युटॅनॉल. इथं ब्युटॅन 2 1 लिहिलं तरी चालतं, परंतु लिहायची आवश्यकता नाही. ओके, नेक्स्ट पाहता इथं कार्बन 1 2 3 4 and 5. इथं 5 कार्बन आहेत. इथंही 5च होते, याला आपण पेंटॅन 3 1 लिहिलं होतं. ओके, इथं 5 कार्बन आहेत, परंतु केटो ग्रुपची पोझिशन ही 2 नंबरला आहे. ओके, 5 कार्बन आहेत टोटली, म्हणून आपण अल्केनचं नाव परत लिहिणार पेंटेन, एंडिंगचं ई रिप्लेस केलं. ओके, तिथं केटो ग्रुप 2 नंबरला आहे, म्हणून लिहिलं 2 आणि एंडिंगला ठेवायचं ON. सो इट इज पेंटॅन 2 1. ओके, द नंबर indicates the presence of keto group or the position of keto group. इथं पेंटॅनॉलचे इथे पेंटॅनॉल आहे, परंतु इथं केटो ग्रुप 3 नंबरला आहे आणि इथं 2 नंबरला होता. सो द नंबर ऑफ केटो ग्रुप प्रेझेंट इन द केटोन इज इंडिकेटेड बाय द नंबर. आपण 2 किंवा 3 ने काय केलं, केटो ग्रुपची किंवा ऑक्सो ग्रुपची पोझिशन इंडिकेट केली. ओके, नेक्स्ट आता इथं पहा, अगोदर आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची. इकडून नंबर दिले 1 2 3 4 5 6 7. इकडच्या एंड नंबर दिले तर 1 2 3 आणि 4. कार्बनला 4 येईल, इकडून दिलं तर येतो 3. ओके, तर मिनिमम नंबर रूलनुसार जे मिनिमम नंबर आहेत ते काय करायचे, सिलेक्ट करायचे. मग आता ध्यानात ठेवा, टोटल कार्बन इथं 6 आहेत. ओके, आणि ब्रँचिंग आहे 2 नंबरला. असं जर असेल तर अगोदर आपल्याला ब्रँचिंग इंडिकेट करायची. ब्रँचिंग किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे, म्हणून लिहिलं आपण 2 ब्रोमो. 2 नंबरला ब्रोमीन अटॅच आहे, म्हणून आपण लिहिलं 2 ब्रोमो. ओके, तो ब्रोमीन सोडून टोटल कार्बन किती येतं, 6 आहे. 6चा अल्केन आपल्याला माहिती आहे हेक्सेन.
म्हणून आपण लिहिलं हेक्सेन. ओके, 2 ब्रोमो हेक्सेन हे पॅरेंट अल्केनचं नाव झालं आता हेक्सेन. एंडिंगचं ई आपल्याला काय करायचंय रिप्लेस, आणि जर कार्बन 5 किंवा 5 पेक्षा जास्त असतील तर केटो ग्रुपची पोझिशन इंडिकेट करायची. केटो ग्रुप 3 नंबर आहे म्हणून हेक्सेनचं ई रिप्लेस केलं आपण, तिथं नंबर ठेवला 3 आणि शेवटी ई रिप्लेस करून लिहायचं ONE. सो इट इज 2 ब्रोमो हेक्सॅन 3,1. ओके, समजलं? 2 ब्रोमो हेक्सॅन 3,1. ओके, नेक्स्ट पार्ट आपण अजून एक स्ट्रक्चर पाहिलं होतं, मेझेटिल ऑक्साइड्स. CH3 C सिंगल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CO सिंगल बॉन्ड CH. इथं पहा याचंही IUPAC नेम लिहायचं आपल्याला. मग आता ब्रँचिंग असेल तर अगोदर आपल्याला ब्रँचिंग इंडिकेट करायची. मग आता आपण नंबर्स दिले तर पहा इथं 2 नंबर्स इकून दिले आपण 1 2 3 4 and 5. कार्बनला 4 नंबर आहेत आणि नंबर एकूण स्टार्ट केले तर 1 and 2. कार्बनला 2 नंबर येईल म्हणून आपण लेफ्ट हँड साइड मध्ये दिलेले नंबर मिनिमम नंबर अनुसार काय करणार सिलेक्ट करणार. सो इट इज 1 2 3 4 5. दोन नंबरला केटो ग्रुप आहे तर हे नंबर आपण काय केले सिलेक्ट केले. ओके, आता पहा या नॉमेनक्लेचर मध्ये अगोदर ब्रँचिंग इंडिकेट करायची. मग ब्रँचिंग किती नंबरला आहे 4 नंबरला आहे म्हणून लिहायचं आपल्याला 4. ब्रँचिंगला ग्रुप कुठला आहे CH3 आहे, त्याचं नाव मेथिल आहे म्हणून लिहितो आपण 4 मेथिल. ओके, सो द ब्रँचिंग्स आर इंडिकेटेड ॲज अ प्रीफिक्स इन IUPAC सिस्टम. ते आपल्याला रूल्स माहित आहेत. ओके, म्हणून लिहिलं 4 मेथिल. मग मेथिल ग्रुप सोडून राहिले लॉंग चेन मध्ये 5 कार्बन आहेत. ओके, आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. मग आता कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे सो इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्किन. हे अल्किन्स आहे. मग अल्किनच्या नॉमेनक्लेचर मध्ये आपण रूट नेम लिहिल्याच्या नंतर डबल बॉन्डची पोझिशन लिहितो. डबल बॉन्ड 3 नंबरला आहे म्हणून त्यानंतर 5 कार्बन आहेत म्हणून आपण लिहितो पेंट. डबल बॉन्ड 3 नंबरला यायला म्हणून लिहिलं 3. आणि अल्किन असेल तर आपल्याला माहिती आहे ENE येतो. आतापर्यंत अल्किन होते एंडिंगला A ने येतो, इथे डबल बॉन्ड असल्यामुळे ENE लिहिलं. ओके, सो इट इज 4 मिथिल पेंट 3A. अल्केन असो की अल्किन असो एंडिंगचं ई रिप्लेस करायचं. जसं ENE अल्किनचं आपण एंडिंगचं ई काय केलं रिप्लेस. तिथं आपल्याला केटो ग्रुपची पोझिशन लिहायची. केटो ग्रुप 2 नंबरला आहे. नंबर ऑफ केटो ग्रुप इज 2 म्हणून आपण लिहिलं इथं 2 आणि शेवटी लिहिलं ONE. ओके, सो इट इज 4 मिथिल पेंट 3 चं नाव काय झालं 4 मिथिल. 5 कार्बन म्हणून आपण पेंट. डबल बॉन्ड 3 नंबरला आहे म्हणजे पेंट 3 एंडिंगचं ई रिप्लेस केलं ठेवलं ONE. ओके, डबल बॉन्ड 2 नंबर 4 मिथिल पेंट 3 ओके, इथपर्यंत समजले. आता पहा व्हॉट अबाउट द केटोन्स विच कंटेन 2 केटो ग्रुप्स. जर 2 केटो ग्रुप असतील तर मग काय करायचं. ओके, सिंपली पहा जर एकापेक्षा जास्त केटो ग्रुप असतील तर कार्बोक्सिलिक ऍसिड चेच रूल वापरायचे. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपण मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड साठी एंडिंगचं ई रिप्लेस करून OIC ऍसिड ठेवलं होतं. परंतु एकापेक्षा जास्त कार्बोक्सिलिक ग्रुप असतील डायकार्बोक्सिलिक ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड्स असतील तर आपण एंडिंगचं ई रिप्लेस करत नाहीत, ते रिटेन करतो आणि शेवटी डायोइक ऍसिड लिहिलं होतं. तर इथं तसंच लिहायचं डायओन. त्या ONE च्या अगोदर डाय प्रिफिक्स यूज करायचं. ओके, 2 केटो ग्रुप असतील तर एंडिंगचं अल्केनचं ई जसंला तसंच ठेवायचं, रिटेन करायचं आणि त्याच्यानंतर डायओन लिहायचं. ओके, पहा आपण एक एक्झाम्पल पाहू. CH3 CO CH2 परत CO CH याचं नॉमेनक्लेचर करायचं. सो आपण कुठूनही नंबर दिले 1 2 3 4 and 5. केटो ग्रुप याला 2 नंबर आणि 4 नंबर. एकूण नंबर जरी दिले आपण तर 1 2 3 4 and 5. केटो ग्रुप येतो 2 नंबर आणि 4 नंबर, सेम नंबर आहे. आता पहा आपला रूल काय लॉंगेज चेननुसार अल्केन निवडला. 5 कार्बन आहेत म्हणून आपण याला लिहिणार पेंट. सिंगल बॉन्ड आहे म्हणून लिहिणार ANE. सो इट इज पेंटेन. लॉंगेज चेन मध्ये 5 कार्बन सिंगल बॉन्ड आहे पेंट. ओके,
आता ध्यानात ठेवा दोन केटो ग्रुप आहेत तर अल्केनचं ई ॲज इट इज ठेवायचं, त्याला रिप्लेस नाही करायचं. ओके, त्याच्यानंतर दोन्ही केटो ग्रुपची पोझिशन किती आहे 2 आणि 4 आहे म्हणून लिहायची पेंटेन 2,4 दोन आहेत म्हणून लिहायचं डाय आणि केटो ग्रुप साठी येतं ONE. सो इट इज डायवन. डायकेटोन असते म्हणजे दोन केटो ग्रुप असतील तर एंडिंगला आपण डायवन लिहितो. त्या डायवनच्या अगोदर नंबर लिहायचे, किती नंबरला आहेत केटो ग्रुप त्यांची पोझिशन 2,4. ओके, सो इट इज पेंटॅन 2,4 डायवन. तर याची आधी असं असतं CH3 CO CH2 CH2 परत CO CH2. ओके, आता नंबर 1 2 3 4 5 6 डबल म्हणजे केटो ग्रुप किती नंबरला आहे 2 and 5. एकूण दिले तर 2 येतो नाही तर किती येतो 5 येतो. आपण चेंज केलं, इथं CH2 ठेवला आणि इथं CO ठेवला. ओके, आता परत 1 2 3 4 5 and 6 6 कार्बन आहेत. 6 कार्बन आहेत. लॉन्गेस्ट चेन मध्ये सिंगल बॉन्ड आहे पण अल्केनचं नाव आता होईल हेक्सेन. ओके, दोन केटो ग्रुप असल्यामुळे एंडिंगचंही जशाला तसंच ठेवायचं, काढायचं नाही. दोन्ही केटो ग्रुपची पोझिशन किती नंबर आहे 2 आणि इकडे 4 म्हणून लिहिलं हेक्सेन 2,4. दोन आहेत म्हणून लिहायचं डाय आणि केटो ग्रुप साठी येतं ONE. सो इट इज हेक्सेन 2,4 डायवन. हे पेंटेन 2,4 डायवन होतं तर हे हेक्सेन 2,4 डायवन. ओके, म्हणजे जर दोन केटो ग्रुप असलेले केटोन असतील किंवा दोन ऑक्सो ग्रुप असलेले केटोन असतील तर एंडिंगला डायवन यूज करायचं. अल्केनच्या एंडिंगचं जसं तसंच ठेवायचं आणि केटो ग्रुपची पोझिशन लिहायची. ओके, समजलं? हे पहा आपण अल्डिहाइड्स केटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचं नॉमेनक्लेचर पाहिलं. ओके, त्या सगळ्यामध्ये ॲलिफॅटिकच झालेत, ॲरोमॅटिक राहिलेले तर ते ॲरोमॅटिक आपण यानंतरच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू.